महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून बुधवार दिनांक 10 जून ते शनिवार दिनांक 13 जून या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 10 जून ते शनिवार दिनांक 13 जून या 4 दिवसात महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तसेच कमाल व किमान तापमानात घसरण होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या 4 दिवसात दररोज 1 ते 5 मिलीमीटर हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र जेथे हवेचे दाब कमी होतील तिथेच हा पाऊस होईल. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील, तर पश्चिम व मध्य विदर्भात ती वायव्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. मान्सून अद्याप कोकण, सोलापूर इथपर्यंतच मजल मारली आहे, परंतु त्याला जोर नाही. त्यामुळे या 4 दिवसात जेथे हवेचे दाब कमी होतील तेथेच पाऊस होईल. मात्र त्यात नंतर उघडीप होईल. यावर्षी हवामान बदलाच्या प्रभावाने मान्सूनची प्रगती वेगाने होत नाही आहे. त्यामुळे यावर्षी पेरण्याही उशिरा होणं शक्य आहे. आता ऑस्ट्रेलियन वेदर एजन्सीनं कळवल्यानुसार त्यांनी अशी माहिती दिली की IOD हा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पॉझिटिव्ह होईल आणि मान्सूनच्या पावसात चांगला बदल होईल, चांगला मान्सून पाऊस होईल असं त्यांचं अंदाज आहे. वेगवेगळ्या एजन्सीने वेगवेगळे अंदाज दिलेत, पण मी प्रत्यक्ष जे पाहिलेलं आहे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जेव्हा मी वारे आणि ढग कोणत्या दिशेने जात आहेत याची पाहणी केली, तेव्हा असं लक्षात आलं की बंगालच्या उपसागरावरून वारे हे पश्चिमेकडे महाराष्ट्रावरून पुढं पश्चिम दिशेने जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून नेत आहेत. त्यातलं काही बाष्पाचं प्रमाण फक्त आपल्या राज्यावरून आपल्याला दिसतं आहे. यामुळं ही परिस्थिती कशामुळं निर्माण झाली, तर हवामान बदलामुळं निर्माण झाली. म्हणजे त्या बाजूला, पश्चिमेच्या बाजूला हवेचे दाब कमी झालेले असले पाहिजेत, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला मी हे पाहिलं की ज्या वेळेला मान्सूनला यायला अडथळे निर्माण होतात, अडचण निर्माण होतात, तेव्हा मान्सून उशिरा येतो. मग कधी 20 तारखेपर्यंत, कधी 25 तारखेपर्यंतही तो लावतो आणि त्यानंतर पेरण्या होतात. ही महाराष्ट्रातली काही 25 वर्षाचा माझा अभ्यास आहे, त्यातली काही वर्षे मी अशीही पाहिली. त्यामुळं आपण त्या दिशेनं लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. जमिनीत 65 मिलीमीटर ओलावा किंवा 2 ते 3 फूट खोलीपर्यंत ओल झाल्याशिवाय पेरण्या करू नका. याशिवाय कडधान्य पिकांच्यामध्ये शक्यतो आपण मूग, उडीद, मटकी, चवळी, हुलगा, सोयाबीन, घेवडा या पिकांची शक्यतो कमी कालावधीच्या पिकांची निवड करा. तृणधान्य पिकांच्यापैकी बाजरी आणि संकरित ज्वारी किंवा कमी कालावधीची ज्वारी या पिकांची निवड करा. कमी कालावधीच्या कापसाच्या वाणांची निवड केली तर जिथं बागायत क्षेत्र आहे तिथंच आपण ती लागवड करा. मका पिकात सोयाबीन, चवळी, भुईमूग ही आंतरपिकं घेता येतात. त्याचप्रमाणे बाजरी अधिक तूर ही एक चांगली आंतरपीक पद्धती आहे, त्याचाही आपण अवलंब करा. आता जे हळवे वाण आहेत, सोयाबीनमध्ये JS 9560, फुले दुर्वा, JS 2034 या जाती चांगल्या आहेत. तुरीची ईश्वरी ही हळवा वाण आहे, 100 दिवसात येतो. तर ICPL 87 हा वाण 110 दिवसात येतो. आणि एकूणच कमी कालावधीचे अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करणं हे यावर्षी फार महत्त्वाचं आपला निकष ठरणार आहे. आता काही शेतकरी प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया. जालना, भंडारा, मलकापूर, बुलढाणा, यवतमाळ, अंबेजोगाई, जळगाव, सोनपेठ, परभणी, जिंतूर, परसोडा, वैजापूर, नाशिक, सिन्नर, श्रीगोंदा, संभाजीनगर, फुलंब्री, अहिल्यानगर, शेवगाव, पारनेर,
देवळाली प्रवरा, पुणे जिल्ह्यातलं इंदापूर, धाराशिव, राहाता, पालवी, पाथरी, परभणी, अमरावती, नंदुरबार, खान्देश या सर्व ठिकाणचे पावसाचे अंदाजाबद्दल बहुतांशी शेतकऱ्यांनी प्रश्न मला विचारलेले आहेत. याबाबत मी पुन्हा सांगतो की लांब पल्ल्याचे पावसाचे अंदाज देणारी जी मॉडेल मी बनवलेली आहेत, हे जेव्हा मी राज्याचा प्रमुख होतो, 4 विद्यापीठांच्या 55 वेधशाळांचा हा डेटा येत होता, तेव्हा मी जेव्हा ही आकडेवारी पाहिली, तपासली, तेव्हा मला फक्त 15 वेधशाळांचा पूर्णतः डेटा मिळाला 30 वर्षाचा. त्यामुळे मला 15 वेधशाळांचाच मी वेधशाळांचा डेटावरती जो मिळाला त्याच्यावरतीच मॉडेल डेव्हलप केलेली आहे. आता हे प्रत्येक ठिकाणचं मॉडेल माझ्याकडे नाही आहे, कारण तिथला डेटा मला काही मिळालेला नाही. त्यामुळं आमच्या इथं किती पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल, जे काही मी अंदाज देतो आहे ते सर्वांसाठी आहेत. स्पेसिफिक माझ्या गावाला कधी पडेल, माझ्या तालुक्यात कधी पडेल असं विचारण्यापेक्षा या अंदाजावरून तुम्ही तुमचे अंदाज बांधले पाहिजे. आणखी एक बाब मला आपल्याला निक्षून सांगायची, ती म्हणजे हे लांब पल्ल्याचे अंदाज जे असतात ते जून ते सप्टेंबरसाठी असतात. त्यामुळं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस कसा होईल, तर हा अंदाज सर्रास 4 महिन्यासाठी आहे अंदाज. आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये IOD पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे, त्यामुळं त्यावेळेला फरक पडेल. आता IOD पॉझिटिव्ह नाही म्हणून आपल्याला हा पावसाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो न्यूट्रल आहे. पॉझिटिव्ह नसला तरी न्यूट्रल आहे, त्यामुळं त्याला जोर सापडत नाही मान्सूनला. ही माहिती नीट समजून घेणं गरजेचं आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्नही आहेत. यात मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं आहे की आपण जो सरासरीने 98% महाराष्ट्रासाठी अंदाज दिला आहे, त्यात हे मी स्पेसिफिक प्रत्येक वेळेला सांगितलं आहे की मॉडेल एरर हा असतो आणि तो 5% असतो. म्हणजे 98 - 5 केलं तर 93% देखील महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो किंवा त्यापेक्षा जास्तही काही ठिकाणी होऊ शकतो. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. जे काही मी तुम्हाला आपल्याला माहिती देतो आहे हे तुमचं ज्ञानार्जन वाढवण्यासाठी आहे आणि ते तुम्ही शिकून घ्या, माहिती करून घ्या आणि त्यानुसार आपण मग प्लॅनिंग किंवा नियोजन विचार विनिमय करा. आता आणखी एक प्रश्न असा आलेला आहे किंवा फळबागांचा प्रश्न अवघड आहे. मग आता जर पाण्याचा प्रश्न असेल तर हे बरोबर आहे की दुष्काळी वर्षात बऱ्याच फळबागा पाण्याअभावी जातात, म्हणून ठिबक सिंचनचा वापर हे करणं अनिवार्य आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्या शेतीचं नियोजन नीट प्रकारे करावं असं मला वाटतं. जी स्थिती आहे ती बदलेल आणि त्याला वेळ लागेल. आता ही स्थिती आत्ता तिकडं वारे का वाहत आहेत पश्चिमेच्या बाजूला, तिकडं हवेचे दाब कमी आहेत म्हणून, आणि हे जवळजवळ 2 आठवडे चाललं आहे. मी 2 आठवडे पाहतो आहे जेव्हा मान्सून येतोय असा वेग आला त्याला आणि नंतर लगेच असा हवामान बदल झाला. हा बदल तुम्ही पण समजून घेतला पाहिजे की कारण काय आहे, की कशामुळं आपल्याकडं मान्सूनला जोर नाही, हे पण आता तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. आता काही शेतकऱ्यांचे अभिप्राय माझ्याकडे आलेले आहेत. मी फार आता वेळ झालेला आहे, थोडक्यात सगळं पूर्ण करणार आहे. श्री किशोर जामदार, श्री रविराज पाटील, सदानंद डेंपे, दासाहेब खेडकर यांनी मी खूप छान माहिती देत आहे असं मला कळवलं आहे. श्री नवनाथ लांडे, कैलास बारहाते हे कळवतात की माझा अंदाज शेतकऱ्यांना फायदा होत आहे. श्री भालचंद अहिरराव कळवतात की मी शेतकऱ्यांना खूप छान मार्गदर्शन करत आहे. श्री वाल्मिक कानडे कळवतात की अंदाज बरोबर येत आहेत, त्यांचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. बाल चव्हाण यांनी कळवले की 30 वर्षाचा डेटा मी गोळा केला आणि त्याच्यावरनं मॉडेल डेव्हलप केली, हे खूप मोठं कष्टाचं काम केलेलं आहे. पुरुषोत्तम कळवतात की पुरुषोत्तम चांदक कळवतात की शेतकऱ्यांना माझी माहितीची मदत होत आहे. श्री अमोल दाडगे त्यांना शिकायचं आहे आणि त्यांना शिकून हे ज्ञान घ्यायचं आहे, म्हणून जे मी कधी येऊ तुमच्याकडं माझ्याकडं तर मी काय करणार आहे, मध्ये मध्ये असेच एक अभ्यासपूर्ण माहितीचे तुम्हाला ज्ञानात भर पडेल असेच व्हिडिओ शिकण्याच्या दृष्टीने टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही इकडे यायची गरज नाही. मी तुमचे म्हणणं सगळ्यांसाठी आहे असं समजून अशा प्रकारचा उपक्रम मी चालू करेन. प्रभाकर निकम हे फार दिवसापासून माझे अंदाज
DD सह्याद्री वाहिनीवर पाहत होते आणि त्यांना त्या बातम्यांमधनं जी माहिती मिळत होती त्याचा त्यांना फायदा झाला असं त्यांनी कळवले. कांतीलाल वळवी हे माझे विद्यार्थी आहेत. त्यांनी पण मला हे कळवलं की चांगली माहिती मिळते आहे. आता ह्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी मला आभार मानलेत, धन्यवाद दिलेत. भाऊसाहेब जाधव आहेत, बाळासाहेब लांडे आहेत, सरदार पाटील, संतोष माने, समाधान साबळे, अशोक वरे, सचिन पाटील, मुक्तार पाटील, मयूर रानडे, प्रकाश इंगळे, दगडू पाटील, सूरज निपाणीकर, बळीराम साळुंखे यांनी पुढारीतली बातमी सगळ्यांनी वाचा, पहिल्या पानावर आलेली हेही त्यांनी कळवले सगळ्यांना. सुरेश कवठेकर, महादू नवघरे, पूजा खोकले, ज्ञानेश्वर भगत, श्री भवार, लक्ष्मण बागे, शिवाजी सूर्यवंशी, राम शिंदे यांनी मला काळजी घ्यायला सांगितले. अरुण भोसले, गोविंद हंडे यांनी काळजी घ्यायला सांगितले. श्री गायक डांगे हे दुसऱ्यांनी प्रश्न विचारले, त्याला दिलेल्या उत्तरावरनं तुम्ही समजून घ्यावं असं त्यांनी सगळ्यांनाच कळवलं. श्री सिद्धेश्वर माने, सुरेश सुपेकर जाधव, त्याचप्रमाणे उमेश कदम, मल्लिकानाथ सुंबे, भिकाजी दांडाळे, निखिल गांडोळे, वामन जाधव, जुगल राठोड, ज्ञानोबा अंबोरे, सुभाष पाळसकर, राम शिंदे, दीपक डोंगरे पाटील, बाळासाहेब खर्डे, कृष्णा घुले, दीपक चाणक, लक्ष्मण सोळंके, श्री गोपाल लालसरे यांनी मला तब्येतीची काळजी घ्यावून कळवलं आहे. आणि मला सर्वांनीच धन्यवाद दिलेत, माझे आभार मानलेत. मी सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.